जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील बोकळजर येथे माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत ग्रामपंचायत बोकळजरतर्फे ग्रामपंचायत आवारात नवापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी देविदास देवरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी बोकळजर ग्रामपंचायत सरपंच सुमन राहुल गावित, उपसरपंच अमित गावित, माजी सरपंच बोकळजर राहुल गावित, ग्रामपंचायत सदस्य अनिल गावित, सतिकाबाई गावित, इलुबाई गावित, सलिता गावित, सुमित्रा मोल्या गावित आदी उपस्थित होते। हा कार्यक्रम माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत आयोजित करण्यात आला असून बोकळजर ग्रामपंचायत अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतात। ग्रामपंचायत आवारात वृक्षारोपण करतात, पण त्यासोबत बोकळजर गावातील प्रत्येक घरी जाऊन 2 वृक्ष देऊन वृक्ष लागवडी संदर्भात जनजागृती करत असतात। यावर्षी सर्व वृक्ष आयुर्वेदिक लावण्यात आले आहे। मागील वर्षी फळाचे वृक्ष लावण्यात आले होते। यावर्षी 1500 वृक्षरोप लावून त्याची चांगल्या पद्धतीने संगोपन करून जगवण्याचा संकल्प बोकळजर गावाचा सरपंच सुमन राहुल गावित यांनी केला आहे। वृक्षारोपण कार्यक्रमात देवमोगरा माध्यमिक विद्यालय, बोकळजर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। सात 2024 ग्रामपंचायत बोकळजर माझी वसुंधरा 0.5 अंतर्गत आम्ही वृक्षारोपण केलं। त्या वृक्षारोपणात 1500 झाडांचा संकल्प केला आहे। त्याच्यात सर्वात जास्त भर आम्ही आयुर्वेदिक वृक्षांकडे दिलेला आहे। आणि आम्ही हा आयुर्वेदिक वृक्षांकडे का दिला तर आम्ही 2016ला वृक्षारोपण केलं होतं। त्यावेळेस आम्ही आयुर्वेदिक झाडांना प्राधान्य दिलं होतं आणि कोरोनासारखा प्रादुर्भाव झाला होता। त्यावेळेस अत्यंत ते गुणात्मक ठरले आमच्या गावासाठी, कारण लोकांनी त्याचा उपयोग सर्वात जास्त घेतला। हे झाडे सर्व जंगलात मिळतात। जंगलात आज जंगल नायनाट होत आहे, त्यामुळे या झाडांचं दुर्मिळ झालं आहे, ते आम्ही आमच्या गावात लावत आहोत।